नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडर कन्सेप्ट मध्ये. तर उद्या 16 डिसेंबर आहे. तर मार्केट कशा प्रकारे वर्क करू शकतं याबद्दल आपण आज अनालिसिस करणार आहोत. तर सर्वप्रथम पहिले की शुक्रवारी मार्केटने काय प्रकारे काम केलं याबद्दल आपण थोडं डिस्कस करू. बघा, मी बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो की 24,500ची जे लेवल आहे, राईट, 24,500 ही लेवल जर ब्रेक केली मार्केटने, काय होईल की एक चांगल्या प्रकारे फॉल येऊ शकतो. आणि त्या दिवशी मार्केटच काय झालं, समवॉट 24,500च्या नियर ओपन झालं आणि बरोबर एक्झॅक्टली तिथून काय आला, सेल ऑफ आला. पण हा सेल ऑफ जास्त वेळ काही टिकला नाही, राईट. बरोबर बघा, प्रिव्हियस डेला तुम्ही बघितलं असेल, हे जे स्विंग्स होते, राईट, इथं बरोबर मार्केटने काय केलं, एक सपोर्ट जनरेट केला आणि एकदम रिव्हर्स व्ही शेप रिकव्हरी होऊन सुद्धा यांनी काय केलं, याचा हाय ब्रेक केला, राईट. सो ही जी बाईंग आलेली आहे आज मार्केटमध्ये, राईट, तर ही आता खरंच आहे की याच्यामध्ये काही ट्रॅप आहे, राईट. हे आपल्याला उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी समजेल, ठीक आहे. हे आता कसं बघावं लागेल आपल्याला की हा ट्रॅप आहे का काय. बघा, तर यामध्ये बघा, हा जो आपला आता हाय आहे, राईट, की 24,858, राईट, की ह्या पर्टिक्युलर डे मध्ये मार्केट काय होतं, इथूनच खूप दिवस काय झालं, एक साइडवेज मूव्ह मार्केटने दिलं, बरोबर. आता हा जो स्विंग आहे वरचा, राईट, किती, 24,858चा, हा जर मार्केटने इथं थोडासा वेळ थोडा सस्टेन करून मग ब्रेकआउट दिलं तर चांगल्या प्रकारे काय करेल, हा मूव्ह करू शकतो, ठीक आहे. पण जर समजा मार्केट जर गॅप अपच झालं, समजा इथूनच जर मार्केट ओपन झालं, तर ओपन झाल्यानंतरला तुम्हाला इथं काय करायला, थोडा रिट्रेससाठी वेट करावं लागेल, राईट. आणि रिट्रेस झाल्यानंतरला ह्या झोनमध्ये तुमचं बाईंग झोन तयार होऊन मग वरती मार्केट काय करू शकतं, वर्क करू शकतं. पण याला काय होईल, थोडासा वेळ लागेल, ठीक आहे. एकदम हे मार्केट वर्क करणार नाही त्यासाठी, आलं लक्षात. तर तुम्हाला इथं काय करणार आहे, थोडासा वेट करावं लागेल. वेट जर केला त्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय होईल, चांगलं मार्केट पाहायला मिळेल, राईट. जर तुम्ही डेली जर टाइम फ्रेम जर बघितलं, तर तुम्ही जर गुरुवारचं जर अनालिसिस बघितलं असेल, तर मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा, हे जे तुम्हाला दिसतंय असा जो बारीक जो छोटे छोटे ज्या कॅन्डल्स बनलेले आहेत, ते अशी एक मोठी कॅन्डल बनली तर असं की वेगळं वाटून घेऊ नका, राईट. मी असा एक शब्द वापरला होता आणि तिथं कॅन्डल सुद्धा ड्रॉ करून दाखवली. तुम्ही गुरुवारचं अनालिसिस बघा, तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल. पण महत्वाचं काय आहे माहितीये का, की मार्केटने खाली पण खूप मोठ्या प्रमाणात काय केलं, डिप दिली आणि नंतरला अशी कॅन्डल बनली, आलं लक्षात. तर हेच मार्केट आहे, यालाच तुम्हाला प्रिडिक्ट करणं खूप गरजेचं आहे, आलं लक्षात. की तुमच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेसला मार्केट वर्क करतं किंवा तशा प्रकारे ते फॉर्मेशन तयार करतं, तर याचा अर्थ काय आहे की तुमचे काहीतरी अनालिसिस त्याच्यामध्ये प्रॉपर चालतं आणि तुमचे हे जे ट्रेड असतात, राईट, हे खूप चांगले असतात, आलं लक्षात. आता ऍक्च्युली ज्यांना चार्ट पॅटर्न समजतो, कॅन्डलस्टिक पॅटर्न समजतो, यामध्ये तुम्हाला जर दिसत असेल तर इथं एक पिलर आहे आणि इथं एक पिलर आहे, राईट. आणि इथं काय बनलेलं आहे, इथं एन शेप बनलेला आहे, राईट. तर एन शेपचं हे जे ब्रेकआउट आहे, तर हे ज्यांनी ज्यांनी कोर्स जे माझे केलेले आहे त्यांना माहिती आहे की हा एन पॅटर्न किती प्रकारे चांगला चालतो, राईट. इथं स्पष्ट एन पॅटर्न दिसतोय. बुम, इथून काय होऊ शकतं, मार्केट ह्या स्विंग वरून एवढं जेवढं खाली डीप केलेलं आहे का, तेवढ्या स्वरूपात वरती तेवढ्या प्रमाणात हे मार्केट काय करू शकतं, वर्क करू शकतं. आणि एक महत्वाचं की ही जी बाईंग आलेली मार्केटमध्ये, ही का आलेली माहितीये का, की एफ आय आयजनी खूप मोठ्या प्रमाणात डाटा काय केलेला आहे, त्यावेळेसला खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली बाईंगसाठी, राईट. तर त्यामुळे हा प्रकार आपल्याला एवढा बाईंगसाठी दिसतोय, ठीक आहे. त्यासोबत आपण बँक निफ्टीचं अनालिसिस बघूया. बँक निफ्टीमध्ये पण सेम स्वरूपामध्ये काय झालेलं आहे, वर्क केलंय डेली टाइम फ्रेमवर. बँक निफ्टीला बघा, थोडा बफर आहे, बफर इन द सेन्स त्याला जास्त जरा जागा आहे, ठीक आहे. वरती जरी गॅपअप जरी ओपन झाले ह्या पर्टिक्युलर पोझिशनला, तर तुम्हाला गॅपअप हा थोडासा चांगल्या प्रकारे आहे. इथं 53,900 आणि मार्केट आहे 53,640, म्हणजे इथं जवळजवळ 300 पॉईंटचा तुम्हाला काय बफर आहे, राईट. तर ह्या 300 पॉईंटच्या बफरमध्ये तुम्हाला बँक निफ्टीला चांगल्या प्रकारे अजून ट्रेड करता येईल, राईट. कारण बँक निफ्टीमध्ये दोन स्विंग आहे बघा, वरती पण तुम्ही जर बघितलं तर 54,481, राईट. आणि इथं 53,864, ह्या ज्या दोन लेवल्स आहे, राईट. तर इथपर्यंत मार्केट काय करू शकतं, वर्क करू शकतं, लक्षात आलं का. तर बँक निफ्टीमध्ये स्पेस आहे, म्हणजे याचा अर्थ काय होईल, जर बँक निफ्टी उद्या जर बुलिश असेल, राईट, आणि निफ्टी जर त्याला जर साथ दिली, तर 100% मार्केट काय होईल, चांगल्या प्रकारे ट्रेंड करेल. आणि हा जो स्विंग हाय हाय जो केलेला आहे बँक निफ्टी, तर हा पण काय होईल, ताबडतोब ब्रेक होईल. आणि निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर हा स्विंग काही जास्त नाही, बरोबर का. तर याच्यासोबत इथं वरती हा जो एक स्विंग आहे, राईट, तर हा 25,500चा आहे, 25,200चा आहे, आलं लक्षात. तर हे दोन्ही स्विंग जे आहे, तर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दोन्ही हे लेवल्स तुम्ही बघा, ऑब्झर्व करा.
चांगल्या प्रकारे मार्केट उद्या ट्रेंडिंग असणार, राईट, यात तर काही शंका नाही. आणि तुम्ही जर थोडंसं ओव्हरऑल जर लुक बघितला ना, तर बघा इथं तुम्हाला जर डब्ल्यू पॅटर्न पण दिसतोय, राईट, आणि ही याची नेकलाईन आहे. ऍक्च्युली नेकलाईन इथंच होती ती, ठीक आहे, पण याचा हा स्विंग असल्यामुळे आपण आता या स्विंगला ट्रेड करणार, राईट. तर इथं बुलिश मोमेंटम असण्याचे चान्सेस जास्त आहे. फक्त गॅप अप जर मार्केट झालं तर त्याला थोडं सस्टेन होऊ द्या आणि त्यानंतरलाच ट्रेडला काय करा, एंटर करा. ठीक आहे. सो अनालिसिस जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.